नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या सेशनमध्ये आपण मराठी व्याकरण यावरचे 20 प्रश्न पाहणार आहोत. त्यामध्ये सर्व प्रश्नांचे सविस्तर उत्तर व सखोल विश्लेषण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. ठीक आहे, त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पहिलाच प्रश्न पहा, पुढीलपैकी अव्ययी भाव समास नसलेला शब्द कोणता? या पर्यायापैकी अव्ययी भाव समास नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, वनभोजन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. स्पष्टीकरणामध्ये आपले सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील. आपण डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, पहिले काय दिलेलं आहे? वनभोजन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आता बघा, पहिला ऑप्शन होता आजन्म. आजन्म म्हणजेच जन्मापासून, हा अव्ययी भाव समासाचा शब्द आहे. त्याच्यानंतर यथाशक्ती. यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे, हा पण अव्ययी भाव समासाचा शब्द आहे. त्याच्यानंतर वनभोजन, हा वनातील भोजन, हा विभक्ती तत्पुरुष समासाचा काय आहे? शब्द आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं काय? तर वनभोजन होता. ओके. नंतरचा ऑप्शन होता गैरहजर, म्हणजे हजर नसलेला, हा पण अव्ययी भाव समासाचाच शब्द आहे. म्हणजे इतर तीन जो शब्द आहे ते तिन्ही शब्द अव्ययी भाव समासाचे शब्द होते, परंतु हा जो एक शब्द होता वनभोजन, हा विभक्ती तत्पुरुष समासाचा शब्द होता. ओके. अव्ययी भाव समास म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. अव्ययी भाव समास म्हणजे अव्ययी भाव समासात पहिले पद प्रधान असते आणि ते अव्यय असते किंवा क्रियाविशेषणाचे कार्य करते. जसे की वनभोजन या शब्दात वन हे पहिले पद अव्यय नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वनभोजन, पर्याय सी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा पहा. काय दिलेला आहे? त्याने झाडाखाली बसून अभ्यास केला. या वाक्यातील झाडाखाली हा जो शब्द आहे याची विभक्ती ओळखायची आपल्याला. झाडाखाली या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी, सप्तमी. ओके. आता पहा, सप्तमी आपल्याला हे चारही ऑप्शन या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय करायचं आहे? तर शिकायचं आहे. पहा, सप्तमी विभक्ती अधिकरण म्हणजेच क्रिया घडण्याचे स्थळ किंवा वेळ दर्शविते. बघा, सप्तमी विभक्ती अधिकरण हे जे आहे क्रिया घडण्याचे स्थळ आणि वेळ दर्शवते. जसे की झाडाखाली ही क्रिया घडवण्याचे स्थळ दर्शवते. तर नंतरचा ऑप्शन होता चतुर्थी. चतुर्थी म्हणजेच संप्रदान, देण्याचा किंवा ज्याच्यासाठी क्रिया घडते तो उद्देश. पंचमी, पंचमीमध्ये वियोग म्हणजेच काय? तर पासून दूर होणे. त्याच्यानंतर षष्ठी होतं संबंध, चा ची चे च्या. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा पहा. काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणते वाक्य भाव्य प्रयोग दर्शवते? कोणतं वाक्य आहे ते भाव्य प्रयोग दर्शवते? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी, आई मुलाला हसवते. हे भाव्य प्रयोग दर्शवते मित्रांनो. ठीक आहे, पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पहा, स्पष्टीकरणामध्ये आपले सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील. काय दिलेलं आहे? भाव्य प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्ता किंवा कर्म यापैकी कोणाचाही लिंग वचनानुसार बदलत नाही. क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. ओके. ऑप्शन आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. पहा, पहिला ऑप्शन काय होता? तर पोलीस चोराला पकडतो. आता याच्यामध्ये पहा, हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते. पुढचा बी नंबरचा ऑप्शन काय होता? पहा, शेतकऱ्याने शेत नांगरले. हे पण कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. यामध्ये क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगानुसार बदलते. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन पर्याय डी काय होता? मुलांनी आंबा खाल्ला. हा पण जो वाक्य आहे हा कर्मणी प्रयोगाचा वाक्य आहे. क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग व वचनानुसार बदलते. ठीक आहे, आपले या ठिकाणी सर्व डाऊट क्लिअर होऊन जात आहेत मित्रांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14 पहा. मी सकाळी अभ्यास करत असतो. या वाक्याचा काळ ओळखा.
या प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ठीक आहे. आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यामध्ये क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच आपल्या क्लासेसची लिंक आपण त्या ठिकाणी टाकत असतो. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. त्यामध्ये आपण आपल्या क्लासेसची PDF त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. ठीक आहे. याची पण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग? पर्याय सी, रीती वर्तमान काळ. ओके. स्पष्टीकरणामध्ये पहा, आपले सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. रीती वर्तमान काळात क्रियापद करत असतो किंवा करीत असतो असे नियमितपणे घडणारी क्रिया किंवा सवय दर्शविते. पहा, साधा वर्तमान काळ याचं उदाहरण बघितलं तर मी अभ्यास करतो. अपूर्ण वर्तमान काळ याचं उदाहरण पहा, मी अभ्यास करत आहे. पूर्ण वर्तमान काळ याचं उदाहरण आहे, मी अभ्यास केला आहे. साधा वर्तमान काळ म्हणजे मी अभ्यास करतो. अपूर्ण म्हणजे क्रिया अपूर्ण म्हणजे सुरूच आहे, तर मी अभ्यास करत आहे. आणि क्रिया पूर्ण झाली वर्तमान काळात पहा, मी अभ्यास केला आहे. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 पहा. तू शांत बस नाहीतर बाहेर जा, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तू शांत बस नाहीतर बाहेर जा, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर पर्याय सी, संयुक्त वाक्य आहे. ओके. आता बघा, या ठिकाणी आपले सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील. स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. संयुक्त वाक्यात 2 किंवा अधिक प्रधान वाक्ये आणि पण किंवा नाहीतर यासारख्या समानदर्शक उभयन्वी अव्ययाने जोडलेली असतात. येथे नाहीतर या अव्ययाने 2 स्वतंत्र अर्थाचे म्हणजेच आज्ञार्थी वाक्ये जोडली आहेत. ओके. पहा, आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? केवल वाक्य, एकच मुख्य क्रियापद असतो. मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य असतात. केवल वाक्यामध्ये फक्त एकच मुख्य क्रियापद असतो, पण मिश्र वाक्यामध्ये काय असतात? तर एक प्रधान वाक्य असतो आणि त्याच्यासोबत एक किंवा अधिक गौण वाक्य असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 पहा काय दिलेला आहे. दीप्ती या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? स्पष्टीकरणामध्ये पहा, आपले डाऊट क्लिअर होऊन जातील. दीप्ती म्हणजे तेज किंवा प्रकाश असतं. म्हणजे याचा अर्थ आहे दीप्ती म्हणजे तेज किंवा प्रकाश. आता बघा, अंधार, प्रकाश नसणे हा विरुद्धार्थी शब्द झाला. उष्णता, गरमपणा, थंडी म्हणजे गारवा. ओके. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 पहा काय दिलेला आहे. आस्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए, नास्तिक. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा, आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. आस्तिक म्हणजे देवावर विश्वास ठेवणारा. नास्तिक म्हणजे देवावर विश्वास न ठेवणारा. शंकावादी म्हणजे संशय घेणारा. आणि देवभक्त म्हणजे देवाचा भक्त, हे समानार्थी शब्द आहे. अविश्वासी म्हणजे विश्वास नसलेला, पण नास्तिक हा अधिक योग्य विरोधार्थी शब्द दर्शवतो. ठीक आहे. त्यासाठी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? नास्तिक असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 पहा काय दिलेला आहे. आई म्हणजे मंदिराचा कळस या वाक्यात कोणता अलंकार आहे? आई म्हणजे मंदिराचा कळस हा जो वाक्य आहे, हा कोणत्या अलंकाराचा वाक्य आहे? तर मित्रांनो, पर्याय सी, रूपक अलंकाराचा हा वाक्य आहे. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये आपले या ठिकाणी सर्व डाऊट क्लिअर करून घेऊया. सुरुवातीला पहा काय दिलेला आहे. रूपक अलंकारात उपमेय आई आणि उपमान मंदिराचा कळस यांच्यात एक रूपता दर्शवली जाते. ते एकच आहेत असे मानले जाते. आई हीच मंदिराचे कळस असा अर्थ येथे अभिप्रेत आहेत. ओके. आता पहा पुढचे पॉईंट काय दिलेला आहे. उपमा म्हणजेच 2 भिन्न वस्तूमध्ये तुलना, सारखे, प्रमाणे. आता उत्प्रेक्षा म्हणजे उपमेय हेच उपमान आहे अशी कल्पना करणे, जणू गमे. ओके. दृष्टांत अलंकार म्हणजे काय? तर मित्रांनो, एखादे विधान पटवून देण्यासाठी दिलेले उदाहरण म्हणजेच दृष्टांत अलंकार होय. ओके.
आपण डिटेल या ठिकाणी पाहत आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. मुले मैदानात खेळतील या वाक्यातील खेळतील या क्रियापदाचा प्रकार ओळखा. बघा, या वाक्यातील खेळतील या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग? पर्याय डी, अपूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करून घेऊया. पहा काय दिलेलं आहे. खेळतील हे क्रियापद भविष्यात क्रिया घडेल अशी दर्शविते. हा साधा भविष्यकाळ आहे. आता वर्तमान काळ म्हणजे काय? मुले मैदानात खेळतात. भूतकाळाचं उदाहरण मुले मैदानात खेळली. अपूर्ण भविष्यकाळ याचं उदाहरण आहे मुले मैदानात खेळत असतील. ठीक आहे. लक्षात ठेवा, खेळत असतील असं आपण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. असतील म्हणजे भविष्यकाळात, असेल म्हणजे भूतकाळात केलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी बहुर्वीर्य समास नसलेला शब्द कोणता? नसलेला आणि असलेला याच्यामध्ये काय लक्ष देऊन पाहायचं आहे. ठीक आहे. पहा, या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय सी, पंचपाळे. बहुर्वीर्य समास नसलेला शब्द कोणता असेल? पंचपाळे. म्हणजे बाकीचे ऑप्शन काय असतील? तर बहुर्वीर्य समासाचेच काय असणार आहे? ते शब्द असणार आहे. पहा स्पष्टीकरणामध्ये. दशमुख म्हणजेच 10 मुखे आहेत ज्याला असा तो रावण, हे बहुर्वीर्य समासाचाच प्रकार आहे. त्याच्यानंतर गजमुख म्हणजे गजाचे हत्तीचे मुख आहे ज्याला असा तो गणेश, हा पण बहुर्वीर्य समासाचाच प्रकार आहे. पंचपाळे 5 पाळ्यांचा समूह हा द्विगु समास आहे. ओके. बहुर्वीर्य समास आहे का? तर नाही. ठीक आहे. पुढे पहा काय दिलेलं आहे. द्विगु समासात पहिले पद संख्या विशेषण असते. हे महत्त्वाचं आहे. द्विगु समासात पहिले पद हे संख्या विशेषण असते आणि समुदाय किंवा समूहाचा याच्यामध्ये बोध होतो. आता नीळकंठ, नीळ आहे कंठ ज्याचा असा तो शंकर, हे पण बहुर्वीर्य समासाचाच उदाहरण आहे. बहुर्वीर्य समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच अर्थाचा बोध होतो, यालाच आपण बहुर्वीर्य समास म्हणत असतो. ओके. पुढचा प्रश्न क्रमांक 11 पहा काय दिलेला आहे. तो सकाळी शाळेतून आला या वाक्यातील शाळेतून या शब्दाची विभक्ती ओळखा. काय असेल या प्रश्नाचं उत्तर? मग स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करून घेऊया. पंचमी विभक्ती अपादान म्हणजेच पासून, दूर होणे, वियोग हे दर्शवते. शाळेतून म्हणजेच शाळेपासून किंवा शाळेतून बाहेर येणे असा वियोगार्थ होतो. आता द्वितीय विभक्तीत काय प्रत्यय असते कर्माला? तर पहा, स ला नाते हे प्रत्यय असते. ओके, कर्माला लागते. त्याच्यानंतर तृतीयाला पहा, ने एशी हे प्रत्यय साधनाला लागते. त्याच्यानंतर सप्तमी प्रयोगामध्ये त इ आ हे प्रत्यय स्थळ किंवा वेळ दर्शवतात. ठीक आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहायचा आपल्याला. पहा काय दिलेलं आहे. पुढीलपैकी कोणते वाक्य सकर्मक भावी प्रयोग दर्शवते? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी, त्याने तिला पाहिले. हे सकर्मक भावी प्रयोग दर्शवते. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी पाहूया काय दिलेलं आहे. सकर्मक भावी प्रयोगात कर्ता आणि कर्म दोन्ही उपस्थित असतात, परंतु क्रियापदाचे रूप कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाहीत. क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. ओके, लक्षात ठेवा. आता बघा, नंतरचे ऑप्शन या ठिकाणी चेक करायचं आपल्याला. मुलांनी खाल्ले हे अकर्मक भावे, येथे कर्म आहे का? तर कर्म नाही. मी पुस्तक वाचतो हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे, वाक्य आहे. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते. पर्याय डी पहा काय होतं. रमेशने पत्र लिहिले हा कर्मणी प्रयोगाचा वाक्य आहे. क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर 13 नंबरचा प्रश्न पाहायचा आपल्याला. पहा काय दिलेला आहे. मी निबंध लिहित होतो या वाक्याचा काळ ओळखा. काळ ओळखायचा आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी. ओके, लक्षात ठेवा. स्पष्टीकरणामध्ये आपले सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर करून घ्यायचं आहे. पहा, अपूर्ण भूतकाळात क्रिया भूतकाळात सुरू होऊन पूर्ण झाली नव्हती. पहा, अपूर्ण भूतकाळात क्रिया भूतकाळात सुरू होऊन पूर्ण झाली होती का? तर नाही, ती चालू होती.
म्हणजेच लिहित होतो हा होता या ठिकाणी क्रियापदाच्या रूपावरून समजते. ठीक आहे. आता या ठिकाणी पाहूया साधा भूतकाळ म्हणजे याचा उदाहरणावरून पहा, मी निबंध लिहिला. पूर्ण भूतकाळ याचं उदाहरण आहे मी निबंध लिहिला होता. रीती भूतकाळाचं उदाहरण आहे मी निबंध लिहित असे. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे. चला पुढचा प्रश्न. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो. ठीक आहे. टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करायचा आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. याची पण लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 14 पहा. जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय सी, मिश्र वाक्य. ओके. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. आता पहा, स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य तो यशस्वी होईल आणि एक किंवा अधिक गौण वाक्य जो अभ्यास करेल हे असतात. जी, जो, तो यासारख्या संबंधदर्शक उभयाने अवयवाने जोडलेली असतात. येथे एक अट अशी आहे कारण आणि तिचा परिणाम कार्य दर्शविला आहे. ओके. महत्त्वाचे पॉईंट आहे, समजून घ्या. आता पहा, केवळ वाक्य हे कसे ओळखायचे? तर याच्यामध्ये एकच मुख्य क्रियापद असतो, त्याला केवळ वाक्य म्हणायचं आहे. संयुक्त वाक्य कसे ओळखायचे? दोन किंवा अधिक प्रधान वाक्य समान तत्वदर्शक उभयाने अवयवाने जोडलेली असतात. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर 15 नंबरचा प्रश्न पहा. अनल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी, अग्नी. ओके. स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करू. पहा काय दिलेलं आहे. अनल म्हणजे अग्नी किंवा आग होते. पाणी याचा समानार्थी शब्द जल, उदक असेल. वारा याचा समानार्थी शब्द वायू आणि पवन असेल. आकाश याचा समानार्थी शब्द गगन किंवा नभ असेल. गगन किंवा नभ असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 16 पहा. सृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय बी, संहार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. स्पष्टीकरणामध्ये पहा, महत्त्वाचे पॉईंट असेल. सृष्टी निर्माण करणे, जग. संहार नाश करणे, विनाश. निर्मिती सृष्टीचा हा समानार्थी शब्द आहे. प्रकृती निसर्ग म्हणणार आपण त्याला. सृष्टीचा समानार्थी किंवा संबंधित. जग म्हणजे विश्व, सृष्टीचा हा समानार्थी शब्द आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 17 नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. कमळ पत्री जळे, परी न भिजे जळे या वाक्यात कोणता अलंकार आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी, विरोधाभास. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा, डाऊट आपले क्लिअर होऊन जातील या ठिकाणी. विरोधाभास अलंकारात वरवर पाहता विरोध दर्शवतो परंतु तो वास्तविक नसतो. येथे जळे म्हणजे पाण्यात असूनही न भिजे म्हणजे ओले होत नाहीत असा वरवरचा विरोध आहे. कमळाच्या पानाच्या वैशिष्ट्यामुळे ते पाण्यात असूनही ओले होत नाही, त्यामुळे हा विरोध केवळ आभासी आहे. ठीक आहे. पहा पुढे काय दिलेलं आहे. श्लेष अलंकार म्हणजे एकाच शब्दाचा दोन अर्थ निघतोय. तो जो वाक्य असेल किंवा त्याच्यामध्ये शब्द असेल तर त्याला श्लेष अलंकार म्हणायचा. त्याच्यानंतर यमक अलंकार हे कसे ओळखायचे? शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो, त्याला यमक अलंकार म्हणायचा आहे. स्वभावोक्ती अलंकार कसे ओळखायचे? वस्तूची किंवा प्राण्यांची स्वाभाविक वर्णन जर केले असेल तर त्यांना स्वभावोक्ती हे अलंकार म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असा आहे. पाऊस पडला असता तर पीक चांगले आले असते हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? हे मित्रांनो पर्यायी मिश्र वाक्याचं उदाहरण आहे. स्पष्टीकरणामध्ये पाहू शकता काय दिलेलं आहे पहा. हे मिश्र वाक्य आहे कारण त्यात एक प्रधान वाक्य म्हणजे पीक चांगले आले असते आणि एक गौण वाक्य आहे पाऊस पडला असता आहे. हे अटीने जोडलेले आहे. असता तर यासारख्या रचना मिश्र वाक्यात अटी दर्शवण्यासाठी वापरल्या जातात. पुढे पहा, केवळ वाक्य कसे ओळखायचे? एकच मुख्य क्रियापद असतो. संयुक्त वाक्य कसे ओळखायचे? दोन किंवा अधिक स्वतंत्र प्रधान वाक्य असतात. ठीक आहे.
अशा पद्धतीने आपण 18 प्रश्नाचे सविस्तर उत्तर आणि प्रत्येक पर्यायाचे स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे मित्रांनो. आपण याची पण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. यामध्ये आपण PDF टाकत असतो आणि याच्यामध्ये आपण क्लासेसची लिंक सोबतच स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट टाकत असतो. ठीक आहे, भेटूया मित्रांनो आता समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.